आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। नमस्कार, मी दिलीप पोनेरकर। जालनेकरांची आज रविवारची सकाळ एका दुःखद आणि खळबळजनक घटनेच्या बातमीने सुरुवात झाली। ती घटना म्हणजे शहरातील तुळजाभवानी नगर भागात राहणाऱ्या 35 वर्षीय सागर श्रीराम धानुरे याचा मृत्यू। आंबोड चौफुलीजवळ असलेल्या कलावती रुग्णालयासमोर काळ्या काचा असलेली XUV 500 MH21 BM 1991 ही गाडी रात्रीपासून उभी होती, परंतु सागरचा मृतदेह सकाळी रक्ताच्या थारोळ्यात दिसल्यानंतर पोलीस आणि पुढील तपास सुरू झाला। प्राप्त माहितीनुसार सागर आणि त्याचे इतर मित्र काल शनिवारी पिंपळनेर येथील मारुतीचे दर्शन घेऊन रात्री 8 वाजेच्या सुमारास जालन्यात परत आले। मित्र आपापल्या घरी गेल्यानंतर सागर स्वतः ही गाडी चालवत निघाला। दरम्यान सकाळी 6 वाजेच्या सुमारास पोलिसांना या गाडीत मृतदेह असल्याची बातमी मिळाली। पाहिल्यानंतर गाडीमध्ये सागरचा मृतदेह दिसून आला। त्यासोबत सागरच्या मानेवर चाकूचे वार आणि सोबतच गावठी कट्टा देखील गाडीत पडलेला दिसून आला। त्यामुळे प्रथम दर्शनी तरी ही हत्याच आहे असं तरी चित्र दिसत आहे। निरामय हॉस्पिटल जालना येथे कार्डियाक आरोग्य तपासणी फक्त 3950 रुपयांमध्ये। मानेवरचे चाकूचे वार हे नंतर दिसले, परंतु सोबत पडलेला गावठी कट्टा दिसल्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी असाही सुरुवातीला अंदाज व्यक्त केला गेला होता। परंतु काही वेळानंतर एका ठिकाणच्या CCTV फुटेजमध्ये रात्री 9 वाजेच्या सुमारास सागरच्या गाडीत कोणीतरी अज्ञात व्यक्ती देखील पाहायला गेल्याचे सांगितले जात आहे। रात्री 10 वाजल्यापासून ही गाडी इथेच उभी आहे, त्यामुळे नेमकी ही दुर्घटना घडली कधी याचा तपास पोलिसांना लावायचा आहे। त्यासोबत आज आमदार अर्जुनराव खोतकर, शिवसेनेचे नेते भास्करराव आंबेकर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांची भेट घेतली। तसेच नातेवाईकांसोबत देखील या घातपाताविषयी चर्चा केली आहे। 3-4 वार लागले चाकूचे, ते एक तपासा। हो, CCTV पुढे ताब्यात घेतली। CCTV बघतो माणसं लावली, हा ते सर्व ताब्यात घ्या, तुमच्या ताब्यात घ्या। आणि हे जो पंचनामा होईल भाऊ, जे आता PM होईल तो पूर्ण याच्यामध्ये इन कॅमेरा तुम्ही कसं केलं? इन कॅमेरा करायला इथं नाही होणार भाऊ, आपल्याला संभाजीनगर मोका लागला कुठे? आता जालन्यात पहिला मोका मी लावला होता, सभागात बोललो मी, असा मोका दुसऱ्या दिवशी लावून टाकला। तिकडे पण संभाजीनगरला थोडं फोन केला असता, एकदा घाटी ते करतो रविवारी आज, त्याच्यामुळे बघतो म्हणून सर फक्त पुढे तुम्ही सगळे डाऊट क्लिअर करा, तुम्हाला आहे मला डाऊट। दरम्यान नातेवाईकांनी हा घातपात असल्याचाच संशय व्यक्त केला गेला आहे। सागर याचा प्लॉटिंग आणि शेतीचा व्यवसाय होता, त्याच्या मागे अनेक तरुणांची फळी देखील उभी आहे। गरम गरम लुसलुशीत हुरडा, मुलांसाठी खेळणी, चुलीवरचं जेवण, ॲडव्हेंचर गेम, निसर्गाचं सानिध्य, ग्राहकांचे स्वागत, दही धपाट्यांचा नाश्ता, AC नॉन AC निवास व्यवस्था, बोटिंग, मैदानी खेळ, उंटाची सवारी, वॉटर पार्क, हे सर्व गोकुळ कृषी पर्यटन केंद्रामध्ये नंदापूर माळाची गणपतीजवळ जालना। घटनेची माहिती मिळाल्यानंतर कदीम जालना पोलीस आणि पोलिसांची इतरही शाखा घटनास्थळी दाखल झाल्या। फॉरेन्सिक लॅब देखील घटनास्थळी दाखल झाली। सागरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे, परंतु गोळीबाराचे शवविच्छेदन हे इन कॅमेरा करावे लागते, जे की जालन्यामध्ये ही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आता उत्तरीय तपासणी ही छत्रपती संभाजीनगर येथे इन कॅमेरा होणार आहे। दरम्यान शिवसेनेचे आमदार अर्जुनराव खोतकर आणि नेते भास्करराव आंबेकर यांनी सामान्य रुग्णालयात जाऊन उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी तसेच मृताच्या नातेवाईकांसोबत चर्चाही केली आहे। मी दिलीप पोनेरकर, EDTV न्यूज, जालना।